हा माणूसच काय असा वागत सुटला काय माहिती, कामाला गेला का कामच, आणि घरात आला तर जास्त बोलत नाही, काही नाही, जेवाय वचित नाही, काहीच नाही. नेमकी या माणसाच्या मनात काय चाललंय मला तेच गणित कळालं. नेमकं काय शिजत आहे. मी धरीन तवाच राहीन. बसली हा बसले. गेलतो सोनार का विचारलं तर ते म्हण सोन्याला बरेच बाजार वाढल्या. हा गंज वाढले. डायरेक्ट गगनालाच भाव भिडले त्या सोन्याचे. नाही करायचं तुला माळ करायचं ठरवलं. आता माळे बी करू राहिले काय उपकार करू राहिले. माझ बापाचे आले होते पैसे ते अजून राहिले का? त्याचीच मी बनवेल होती ती तुम्ही मोडून खाली. ते अजून राहिले पैसे गिर संपू का तुम्हालाच पटत बाई. काय झालं? जास्त बोलत नाही काहीच नाही. तुला किती जेवला बुवा ते प्राण जेवला परतोय ना काहीतरी कोरपाड काढतीस तू. आता काय कुरपाट जे खरं आहे तेच बोलले मी. मग तुला मी काय काय केले? माळे बी करू राहिले तर माझं मोडलं म्हणूनच मला करू राहिले. करायची तुला डाग माझी इच्छा आहे. बरं मी काय होतो तुला जात होतो ना माहेर जाते का 8-15 दिवस? नाही मला नाही जायचं. जसं ईश्वर घातला असता आराम. इथून माग मी म्हणायचे तर मला पाठवीत नव्हते. जीवाला आराम आता एका एकी बळजबरी म्हणा त्या जाय माहेरन राय 8-15 दिवस. मला नाही जायचं. नसतं तुला कटाळा आला असं तर कटाळा येईलच मला, जिंदगीचा कटाळा येईल. काय सांगू तुम्हाला. कटाळा काय कोणाचा आला होता कट केला? कंपनीचे हा का? कंपनीचे फोन येतात ना. कंपनीला फोन करते जेळातून फार काटाळा येतो फोन होतो पण मला नाही लिहायचं वाचत. मग मला ना मग कळत मी लगेच कंपनीचा फोन कट करून टाकतो. तुझ्या माझ काय फोन बाई कट करीत्या तुम्ही? फोन लय कट करीत्या. कट करतो म्हणजे मग कंपनीने काय तुम्हाला दत्तक घेतलंय का काय ते कळा ना मला. नाही करतायत कंपनीवाले काय सारखाच फोन येतो. मित्रमंडळाचे फोन येत त्याचे. मित्रमंडळाने कोणी करायला रिकाम का बरं? मग काय येतं मित्रमंडळाचं नाव आहे नुसतं. मग फोन कंपनीचं गाव आहे. कोणता फोन येत असं? कंपनीचा. शेक आहे का कंपनीचा? मग कंपनीचा काला फोन येईल? तुम्ही तर म्हणले इतक्यात कंपनीचा सारखा येत राहतो. काय वाटत दिलाय ते पण बोलून तरी घ्या एकदाच, म्हणजे माझ्या जीवाला बरं वाटन. काय नाही बोल काय नाही उचलायच पण एवढं काही नाही. हा ना. काय मला गणितच कळत नाही बाई तुमचं. फक्त चांगलं चाललंय आणि चांगल्या संसारामध्ये ना बिलावा नका घालू मला एवढं म्हणायचं. 5 मिनिटात फोन करतो तुला. कंपनीला म्हणले का 5 मिनिटात फोन करतो? कंपनीला नाही ते म्हणा म्हणजे ते 5 सेकंदात राहते रिंगटोन. मग तुम्ही काय म्हणले? 5 मिनिटांनी फोन करतो. तसं काय बायकोशी बोलू राहिलो 5 मिनिटांनी फोन करतो. पण मी काय त्या मानाने कंपनीपेक्षा तुम्ही मला महत्व द्या. मला याच्यातच लय मोठ्यापणा. अरे तुझ्याशिवाय कोण आहे? मला सगळं काय आहे ना मी सगळं तुझ्या पैसे विसरून जाईल. बरोबर आहे. मला त्या कंपनीनं मला दत्तक घेतलं पाहिजे. आला बाई परत ठेव ना मंडळी माहिती ते पियाला बोलते पियाला दारू पियाला. ते मित्र आहे का कंपनी? मी नाही मित्र चालतात दारू मित्राला आग काग करतात. त्याची बायको पिती का? नाही टिंगले सर जण टिंगले म्हणते अगं काय करतो मी सर जण. बाई मला वाटलं त्याची बायको पिती का? नाही अगं एवढी सोन्यासारखी बायको मला काय गरज आहे कोणते फोन उचलायची? नाही अहो किती का सोन्यासारख्या बायकावा त्या लोकांच्या, तरी तुम्हाला सांगते शेणावर पालते पडले लोक. तुला सांगतो अबाय ते मंदोदरी आधी माया शक्तीपती वार्तावती ते नालक लोक तरी रावणाची नजर सीतावर गेली. सीता मातावर तसं नाही. ऐकून घे तो विषय नाही. बघा बाय माणसाचं मन राहत 5 पांडव होतं तरी तिचं मन कर्ण फिरलंच होतं 5 नवरे असताना. पण तसं तेव्हा मापाचं मी सत्यवादी एकाच बाय संग प्रेम करणं, बायको संग प्रेम करणं, बाकीचं कोणाचं मला प्रेम करायचं नाही. नाही आपली खोड तशी राहते. बरोबर. आपल्याला
तुमचे पूर्वजच सत्यवादी हरिश्चंद्र होते. आपल्याला बाहेर मला बाहेर आवडतच नाही काय नाही गोष्टी. नाही काय आहे ते दुखणं घरात घरीच. सांगायचं. हा हा घरात. बरोबर. आता काय जर आता आपले हात पाय टेकले हा आता काय त्याला मजा राहिली का? नाही नाही हं? हम्म. तो पार ओढलं मला ओढलं गळ लावून ओढलं. हा ना. हं. गळ लावून. अरे राम 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 घर म्हटले होते गरमाट होतच. या असा फोनचा विषय निघाला ना का बापे माणसांना गरमाटच होत. पक्का त्यांचा बीपी वाढतो. पक्के गामा गर्दी वात्या. कट करू राहिले काय करते. नाही नाही कोणता फोन आला? बरं आलो मी. तुमचा फोन पहिल्यासारखा बॉम्बाच नाही मारित. नाही. पक्का मुक्का झाला एवढ्यात. घुरू करतो घुरू 8-15 दिवसापासून आहे ना. आलो मी शेतात घर का देऊ. हा चालेल. सांगा आता साऱ्या कवाची इतक्यात 5-50 फोन कट केले. आणि मित्राचा फोन होता म्हणे पहिला कंपनीचा होता. मग कंपनीने असं याला दत्त घेतलं का सारखे फोन करीतो. हा किती डोक्याला ताण आहे मावाले आता. हा शर्ट गेला इडच टाकून या बाय. ये बाया काय पाणी चालू आहे? काय नाही हो त्यांच्या खिशामध्ये काय निघाले बसा ना. आणि ते काय वाचणार तू? आय लव्ह यू. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. वा वा. मला तुम्ही खूप आवडतात. पण तुमच्या घरावरून मी दिवसभरात 7-8 चक्रा मारिते. पण ती ढम्मन तिथं बसेल राहती. ढम्मन म्हणजे मीच का? बर. तुम्हाला काय आवडली ती? माझ्यात काय कमी आहे? द्या तिला सोडून. बरोबर मी करते तुमचं सगळं. बरोबर. बर. कोण येतं ओळखली? आणि तुमचीच XYZ आय लव्ह यू. मी तुम्हाला फोन करीन. तुम्ही फोन कट केला का मी समजन का ती ढम्मन तिडं बसेले. वा वा. बर. सांगा. ओळखली नाही ना. नाही का? अगं ते कायमच्या टकीच्या इकडे तार पडलेली. ठकी आहे काही. मग कोण आहे? हा येडबो किती का? टकी. बर ठकी. आता तू जाऊन काय करणार? काय करणार मी सांगा मला तुम्ही. त्याला जर आता भरल्या पुरल्या घरात अवदासाच घालायची तर घालू दे. किती ठकीने लोकांचे परपंच बुडावली. बाबा त्या टकीने एवढा रांग काळ केला. मी काय कमी केलं सांगा बरं. तू कमी नाही केलं, तू वाढवा केलंय बाई. बर का लोक कमी करतात पण तू वाढवा केलाय. तू विचार ना मला काय वाढवा केला. काय हो शरीर लय वाढवलं का? मग त्यानं काय होतं? मग त्याला विचार, मला विचार. त्याला होतंय काय नाही काय त्याला विचारायचं. लोक शरीर वाढवाय करता. मी सुखात दुःखात किती साथ दिली मला सांगा तुम्ही. बरं मग आता काय करायचं? त्याच्यामुळेच ती बचत गटामध्ये महाका आली बर का. त्याच्यातच बचत गटामुळे ती महाका आली. संपर्क. पण तिला सगळे ठकी ठकी म्हणते पण तिचं नाव ठकी नाहीये. मग आता तिच्या आधार कार्डवर सीमा नावे. खरं? हा पण ती ठकीच का म्हणते काय खेळ नावे वाटतं तिच्यावालं. फुकाट नाही ती नवऱ्याकडनं आणली नाही. इडा आई बापाच्या गावात राहिली. असं आहे का? काय सांग काय करते? काय नाही बसले. जेवण झालं? हा जेवण झालं. भाऊजी ते गेले तिकडं माळ्यामध्ये. कोणाचा फोन आलता. मळ्यात गेले का? हा कधी? कधीची गेले. फोन नव्हते उचला. त्याचा निरोप होता. म्हणजे गावात गेले होते मी आता ना वावराकडं. टक्के निरोप दिला होता. फोन का नाही उचला ते पाय म्हणे. तोच निरोप घेऊन आले. भाऊजी कुठे आहे? भाऊजींना सांग फोन उचला. कट करत होते वाटतं ना? कोण? भाऊजी. मी इकडे बसेल होते ना त्याच्यामुळे तो सारखा फोन कट करायचा. सांगा आता डायरेक्ट चिठ्ठ्या तर येऊच राहिल्या. आता डायरेक्ट घरपोच निरोप आहे. कुठं आत वाटू मी. का बरोबर राहिला तुम्ही? असं काही काम तिचं. तेच म्हणे थोडा निरोप देऊन ये म्हणे. भाऊजी फोन का उचलत नाही. म्हटलं सांगून येते. मला वाटतं तुम्हाला माहित असेल. आता रडू नये ना.
उपयोग नाही. आता तिचं काही काम असेल, बोलवलं असेल, हा त्यात मग? काय विषय. एवढं काय एवढं त्याच्यात. वावरात होती मग ती म्हणे सांग म्हणे फोन उचलायला, म्हणून म्हटलं भाऊजी घरी का सांगून तरी यावा. आता असेल तिचं काहीतरी काम आडलं म्हणून केला फोन तिने. त्यात काय विशेष असेल तिचं काही काम, तिचं आडलं असेल काही काम. सप्रेम नमस्कार विनंती आता मला विशेष. सांगितलं असं काम तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना. हा बरोबर. काहीच सांगितलं नाही तिने. जेवढं सांगितलं तेवढं तेवढं ते सांगून यावा. ही काय कमी खेळ करी का? खरं. मग ती कशी बोलू राहिली तिची बाजू घेऊन? तिची बाजू असेल तिचं काही काम. आवाज बाई माकन पुन्हा बाई तो अकन जोगवादू इकडं मागती. झालं. आमुष्याचा बिन पौर्णिमाचा. हा आता म्हटलं तिचं काही काम असेल ती मला म्हणून काय म्हणे निरोप देऊन, म्हणून निरोप ते द्यायला पण. आले. किती त्याच्यामुळे निर्पी लाज लावणी. निर्पिकाची हं? ते वावरातून येत होते म्हणून ती बोलली सांग, म्हणून मी आले परत. काय नाही, आले असते. चांगलं झालं. अगं हा म्हण ना बाई. भाऊजी ते काय कुठे झाला गेले होते? दमपुरा. कुठे गेले होते? अरे शेताला. फोन का बरं उचलत नव्हते? काय नाही नाही फोन आहे ना, फोन बिघडला, फोन घुर घुर करतो जागेवर. तेच म्हणलं कधी आले तात्या? अरे बाबा जसा फोन गुरगुर करतो ना तसं तुम्ही आला पा कशी गारड्यावा आणि ते मी हा का बरं? मला गजरी म्हणते. जाऊन द्या बघा तात्या, खरंच माय बायको जीवला मला. हा. गावातच बायको सापडायची नाही. आय लव्ह यू पिल्लू. हं? कोण माझं तुमच्यावर आहे? खूप प्रेम आहे. आहेच आहे माव. किती रडत होता? मी 7-8 चक्रा दिवसभरात तुमच्या दारावरून मारते, तुम्ही फोन नाही उचलला तर ती ढम्मन तिड बसेल राहती. हो हो. ढम्मन. दमन मग कुत्री आहे नाही का आमची ती कुत्री? नाही 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 कुत्री, भांडी कुत्री भांडी. मीच भांडी कुत्री. हा नाही 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 तू का ना कुत्री, तू तर खरी लक्ष्मी माझी. बस 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 बस. आणि मग पाहिलं ना कसा कांडा कुत्रा कसा पॉलिशी करीतो पा घ्या पाहून. अरे हं? अरे इकडे पाहिजे. हे वाचा कोणची? तुम्ही वाचा ना. कोणाची? आता मला वाचता येते का सुईच? नाही का मग कशा काय खिशामध्ये चिठ्ठ्या निघाल्या? कोणची चिठ्ठ्या? कोणच्या कोणच्या चिठ्ठ्या? कोणच्या? तो जवळ नाही दिली का एखादी चिठ्ठी? नाही चिठ्ठी नाही मला चिठ्ठीचं काय ते माहित नाही. चिठ्ठीचा मा काय समज? माझं काय नाही का? संबंध? कोण बाय कोण आवडत कोण आहे ती? कोण आहे ती? हं? हे काही निरपी आली तिचाच निरोप घेऊन कोण चिठ्ठी वाचली पुढं का आम्ही नाही ना म्हणशील? शेतात तिने बोलवलं काय काम आहे तिचं वाटतं कोणचं? थकीचं. हा ते डिप्पीची वायर लागत नाही हा तिथे. ते मोबाईल जोडायचं हा असतं. हा हा वायर जोडायची. ते मागे डामाला तिला जरा- ती मानवऱ्यालाच फिटिंग काम जमत ना हं. त्याच्यामुळं ती म्हणे की परत सांगून अडचणच येत नाही एकदा मानवऱ्याने जर फिटिंग काम केलं तर मग म्हणून आणि हा म्हणून तेव्हा- सांगायला आलती ही कोण आला पाय? सुगाई सांग मोगाईला ना आपण उभ्या गल्लीला. तू कधीपासून ये बिजलीचं काम शिकाय कोणतं? फिटिंगचं? फिटिंगचं मला पहिल्यापासून विचारतो. हम्म. डीपीचं काम मीच करतो ना. भाऊजी जाऊन आले का मग तुम्ही का जाऊ मी? कुठं? घरच्या पिना पार उदाडून चालल्या पण त्याच्याशी घेणं नाही. मग ऐक ना मी काय म्हणतो, काय 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 तू इकडे मी तुला एक निरोप सांगतो. तिला म्हणा त्यांच्या घरी थोडा राडा झालाय, उद्या परवा येईन म्हणा. म्हणजे राडव मला बोलू राहिला का एवढं? हा आई मला काय माहिती, मला वाटलं ते असेच बोलू राहिला का रडत होते. तसं काय बोलली नाही तिला, नाही मी काय आमचं काय आहे म्हणून. काहीच नाही, फक्त म्हटलं डिप्पी खराब झाली तिकडे. तुम्ही घ्यायची नाही हिच्या का शेटिंग लाव. बरं चालेल. चालेल हा सांगा तुम्ही. हा तुमची शेटिंग लावायची ना तुमच्या मित्राला. तात्या काय चाललंय मग? काय चालणार रे भो? लोकांना बोल नालायक झालेले. हम्म. हा लोक नालायक झाले लय ना. नालायक तरी आपले इतके नाही. हा, मा भावाला फोन करणार आहे आणि मग याच्यावाला जा बी विचारेन. का ती चिठ्ठी का पाहू 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 मला वाटतं काय. तुला वाचता येत नाही ना? माहिती ना मा भाऊ पोलीस आहे. मा भाऊ पोलीस आहे याच्या ना चोंबडे अशा आहे ना निळ्यागार करते. हा. लोंबवी ते जराशा लोंबवी. मी काय होतो, मी जाऊ का महिनाभर जाऊ दिंडीमध्ये? हा? महिनाभर जातो दिंडीत. अरे तुला लाज आहे का शिरप्या? धक्केला घ्यावा नाही तर बक्केला घ्यावा संघ. नाही तर काल झेंडा घेईन मी. हा. झेंडा झेंड्यानं काय होते? काय तो झेंडा तर तो मोडायला लागतोय. झेंडा जास्त फाडफाड करून राहिला ना तर झेंडा मोडायला लागतो. वारे का तू? करते ना मी बराबर मोडीते ना तो झेंडाच मोडीते. वारे तू झेंडा आहे ना? वारे ना. तो झेंड्यानं तो जास्त- झेंडा असा धरून पिळला का हा. मग तुला कळन
नाही पर जाऊ द्या ठक्की चांगली माणसाला मग बघा. मला नाही ना तर ठकीला नाही. नाही माणसाला चांगली ती हा बिचारी कधीच गेलं मग? मला नाही म्हणत नाही ती माणूस गेल्यावरती असं गेलं तोंड लगेच तोडून घेते. चहा ठू नाही हिच्यावर स्वभाव आहे तिचा हा, हा, हा. ही कमी करते का? नाही हिचा स्वभाव नाही, चांगला आहे माकून कमीच पडत सुटलं ना. हिचा स्वभाव चांगला आहे ना हिचा स्वभाव माकूनच चांगला खरं आहे कमी पडत सुटलं. आणि त्या चिठ्ठीमध्ये काय ढमण 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 ढम्मन ढम्मन मग कुत्रीचं नाव म्हणे आमच्या कुत्री ढम्मन पुढे कुत्री काय माहिती कुठे कोणची बांडी आहे का काळी आपली कुत्री काय बांडी माहिती. तिचं नाव आपण का डमन ठेवतो हा. डमन आणि हा कबरा बांडा कुत्रा. कुत्रा हा बरोबर हा कबरा बांडा. आयला मी त्या मापाचा माणूस नाही उजव्या मावर आळना गाडी जाबो कारण मी ना सत्यवादी माणूस मला सत्य लागत सत्य बोळ्या साळ्या महादेवर आरोप न करू तू तू सत्य म्हणून सत्यानाश चालवला का रे? नाही आरोप न करू मावर खोटे आरोप असतील. सत्यानाश घातलाय मावर आरोप करतीन मावर आरोप नको घालू. तसं आहे बरं. ना खरा जो माझा हिचे होई हं. मला ठेके नको पक्के नको फक्त वरच्यावर बोलतोय मी तिचं मला काही नाही तसं असं हा मग ती काल आठवली तोंडी लावायला. बोला नाही 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 असं नाही नाही. तिला नाही न्यायचं म्हणतो पाय अरे मग ह्या चिठ्ठ्या कशाला? नाही मी नाही येणार आहे. हा? मी येणार आहे कुठं दिंडीत. का आला हा मग मी येते ना हा. मला पाहू दे ना. मग घर का वारू टाकी का हं? घर वारू टाकी मग तू कुठे चालला मला वाऱ्यावर सोडून. नाही नाही पण मग कुठं चालले तुम्ही. मी चालू फिरायला महिना हं? मला पैसे दे खर्च धरणदारांची चावडी विराड केलं काय. खर्च पैसे अवदासा घरात घातली 2-4 हजार दे नक्की मला. लागती 2-4 हजार लागात्या. लेकरा बाळाच्या तोंडून घास आसाडायचा तिच्या बंजळी नेऊन घालायचंय काय. ही अवदासा सुचली या वयात. हं? त्याला तेच म्हणणार होतो आता धम्मन. साडीकून डवळे नवीन शब्द वापरला काय मला ढम्मन. ढम्मनच दाखविते तिला. तिची झिटी उचलून नाही आपटली ना आणि कडे तिले गरीब बाई तिचं करते मी. येईन ती आता उद्याचा तुमचा बुधवार आहे उद्या येईन हप्ता भरायला बचत गटाचा. त्याच्या करता ती गटात आली. नाही ती कोणा कधी दिन हात वर हाती उद्या पाय ना तिला कसं उचलून आपते ते. तुम्ही फक्त पाहत तू राहा. आधीच बोलली हा तिला कळवायला बसलाय कळू द्या ना. तुला उद्याच्या बचत गटाला येणार नाही त्याच्या पुढच्या हप्त्यात. हा. त्याच्या पुढच्या हप्त्यात 2.5 वर्षाचा गट आहे. हं अगं ठेव ना इकडे काय चाललंय आमचं ते बाय अगं ठेव ना इकडं काय चाललंय आमचं. आहे. मी आता काहीच म्हणणार नाही. जेव्हा माय भाऊन भाऊज एवढे बोलून घेते ना तू सावध याचा राहा पहिला आहे ना सावध याचा राहा झेंडा आता ना. मोडी ते. या आमचं डुकार ना या आमच्या डुकारला तापले आता सावध रे ठेव ते आहे ना खतवाल्याचा फोन आला तर खत न्यायचं का म्हणा. तात्या मी पाहतो तू एखादी गाडी बी खत आणायला खत आणायला खाली बस. खत आणायला चालू आहे. थांबणार नाही तो इड. त्याचा पाय ठायरा ना आज 3 हप्ते झाले माहिती का. ह्यो नवीन जोगाड झाले नवीन असं का नवीन जोगाड झाले बोलणं त्याला हे मला कळालं नाही. नवीन जोगाड झालं तुम्हाला काय सांगू. यांचं मी करते बंदोबस्त. मला गप बसून चालणार नाही. मा भावाला फोन करीन. मा भावाला बोलून घेईन. घर फोन करून बोलून घे भावजेला बी बर का. मी जेव्हा ऐकलं तुम्हाला सांगते मा एक आत्मा जातो आणि एक जीव राहतो. नाही आता पुन्हा गपची बसून उपयोग नाही ना. चुपचाप माय बसून. तुम्ही त्याला समजून सांगा. नाही तर माय भाऊन भाऊजाई आहे का याची लई इज्जत करता. याला असं उचलून आपटतीन बाई. आणि माय भाऊजाई इतकी डेंजर आहे का ठकी अशी उचलू आपटील बाई. हे बोंगळी करून जरी हाणली तरी तुला काय करायचं हाणणारच आणि मग हाणणारच मी 100% हाणणार. मग हाणू दे ना. हा तू कालाची काळजी करते मग. पक्की जोडी ते धरून हे बघ, पक्की जोडी ते तू एक काम कर फोन लावून बोलून घे तिला. हा माय भावाला भाऊजाईला ना. बर का. एवढं विसरू नको आलो मी. हा तेच करते आता. याच लय झालं. हे बाया गपचिप खेळ चालला काय सारा एवढा खेळ. बरं बरं आता आहे ना माझ्या भावाला आणि भाऊजाईला फोन करते. मोबाईल घरात चार्जिंगला लावेले लगेच जाते लगेच. हा